नमस्कार, मी ॲडव्होकेट निशा जाधव. या ठिकाणी माझी स्वरचित कविता सादर करणार आहे, मायेची हाक. या कवितेबद्दल मला काही सांगावंसं वाटेल की वयाच्या 17व्या वर्षी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरावर या कवितेला गोल्ड मेडल देऊन मला सन्मानित केलेला आहे. आणि म्हणून माझी ही स्वरचित कविता मला या ठिकाणी खरं तर आजचा माहोल आहे हा फार असा डान्स आणि याच्यामुळे जरा छान झालेला आहे. आणि सामाजिक कविता ऐकताना फार थोडंसं कसतरी वाटतं, पण तरी सुद्धा मी सामाजिक कविता या ठिकाणी सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे मायेची हाक. पोरांच्या शिक्षण पाय वन फिरलं या, तिसरात एक करून खाणीवरलं दगड फोडलं या. पोरांच्या शिक्षण पाय वन फिरलं या, तिसरात एक करून खाणीवरलं दगड फोडलं या. रगताचं पाणी करून पोरासनं 4 घास घातलं या. रगताचं पाणी करून पोरासनं 4 घास घातलं या. त्यांच्या भल्या पायी घामाच्या धाराने भिजलं या. बाप नाही म्हणून पोरासनं काय बी कमी पडू दिलं नाही. बाप नाही म्हणून पोरासनं काय बी कमी पडू दिलं नाही. पर या समाजानं मला बी सोडलं नाही. अत्याचाराच्या कुरडत एक भर म्हणून, अत्याचाराच्या कुरडत एक भर म्हणून कुंटणखानामध्ये डावला. माझ्या पोरासनी जाळून नराधमाने आपला विचार साधला. रोज नवं पाखरू आमच्या इज्जतीवर स्वार होत या. रोज नवं पाखरू आमच्या इज्जतीवर स्वार होत या. ह्या लोकांना आया बहिणी हाय पाताळातून पडले म्हणून माये समान देयाची टंबना करत्या. मुडदाडांच्या जगामध्ये पिचलेल्या सापळ्याचं गंध लुटत्यात. मायेच्या आसवांना डोळ्यात गाडून त्यांची अब्रू येशीवर टांगत्यात. हे माणसांचं जगच नाही, हे माणसांचं जगच नाही. ह्यो आहे राक्षसाचा बंदीवाडा. हे तर मायेच्या दुधाला काळीमा फासत्यात. एक मायेच्या दुधाला काळीमा फासत्यात. आम्हासनी येशा ठरवून जितपणी आमची चिता जाळत्यात. सांगा लोकांनो मी काय गुन्हा केलं या. सांगा लोकांनो मी काय गुन्हा केलं या. बघत्याना सारा इस्कुट हा तुम्ही पेटून उठाल का. मायेच्या संसाराची होळी जळत्याना तुमचं रगत उसळल का, तुमचं रगत उसळल का. माझी दुसरी कविता या ठिकाणी मी सादर करते, जी आज संध्याकाळी 5 वाजता मी गॅदरिंगला येता येता तयार केलेली आहे. ती या ठिकाणी मी सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मी दिवाणीची दिवाणी झाली. फौजदारीवर माझे खूप प्रेम होते. फौजदारीवर माझे खूप प्रेम होते. पण दिवाणीने मला प्रपोज केले आणि मी दिवाणीची दिवाणी झाले. दिवाणीने मला प्रपोज केले आणि मी दिवाणीची दिवाणी झाले. मारपीट शिव्या धमक्या बलप्रयोग. मारपीट शिव्या धमक्या बलप्रयोग. समोर आले की राहून राहून फौजदारीची आठवण यायची. मारपीट शिव्या धमक्या बलप्रयोग. समोर आल्या की राहून राहून फौजदारीची आठवण यायची. पण दिवाणी मात्र शार्प माइंडेड होता. पण दिवाणी मात्र शार्प माइंडेड होता. सीपीसीच्या ऑर्डर रूलच्या बाहेर मला जाऊच देत नव्हता. सीपीसीच्या ऑर्डर रूलच्या बाहेर मला जाऊच देत नव्हता. एकदा दिवाणीने मला मिश्किलपणे विचारले. एकदा दिवाणीने मला मिश्किलपणे विचारलं, काय आहे त्या फौजदारीकडे, काय आहे त्या फौजदारीकडे. क्षणात याच्याकडे तर क्षणात त्याच्याकडे, क्षणात याच्याकडे तर क्षणात त्याच्याकडे. रिमांड वरून तरी अनुभव घ्या, रिमांड वरून तरी अनुभव घ्या. सारखी फौजदारीची चोरी होते, सारखी फौजदारीची चोरी होते. एक्स्ट्रा अफेअर त्याचे होतच राहतात, एक्स्ट्रा अफेअर त्याचे होतच राहतात. लॉंग लाईफ टिकतच नाही, लॉंग लाईफ टिकतच नाही. दिवाणीचे मात्र तसे नाही, दिवाणीचे मात्र तसे नाही. दिवाणी प्रेम निभावण्यात हुशार आहे. दिवाणी प्रेम निभावण्यात हुशार आहे. एखाद्याला भाळले तर त्याला 10-10 वर्ष सोडत नाही. एखाद्याला भाळले तर त्याला 10-10 वर्ष सोडत नाही. दावा अबेट झाला तरी मीटर मात्र चालूच राहतो. दावा अबेट झाला तरी मीटर मात्र चालूच राहतो. दिवाणीच्या घरात उज्जतच दुभत्या गाईचं साठा असतो. दिवाणीच्या घरात उज्जतच दुभत्या गाईचा साठा असतो. आणि म्हणूनच दिवाणीवरचं प्रेम करणारे आणि म्हणूनच दिवाणीवर प्रेम करणारे प्रियकर आणि प्रेयसी अर्थात वकील तूप लोणी खाऊन कायम अण्णांसारखे धष्टपुष्ट राहतात.
कायम अण्णांसारखे दष्टपुष्ट राहतात. दिवाळीला आता स्वीकारलंच आहे, दिवाळीला आता स्वीकारलंच आहे, पण तरी देखील फौजदारी मनामध्ये रेंगाळत राहतो, पण तरी देखील फौजदारी मनामध्ये रेंगाळत राहतो. कारण फौजदारीवर माझं खूप प्रेम आहे, कारण फौजदारीवर माझं खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच प्रेमाखातर आजही अधूनमधून आणि म्हणूनच प्रेमाखातर आजही अधूनमधून फौजदारीचे खटले हाताळते, फौजदारीचे खटले हाताळते. पण आता आयपीसी वरून बीएनएसचा बदल, पण आता आयपीसी वरून बीएनएसचा बदल. सारखं पुस्तक वाचायला लावतो, सारखं पुस्तक वाचायला लावतो. असा हा फौजदारी जरा खट्याळच आहे, असा हा फौजदारी जरा खट्याळच आहे. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला करून ठेवतो. वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्वांनाच कामाला लावतो, वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांनाच कामाला लावतो. याच्या 12 भानगडी मिटवायच्या म्हटल्या की बीएनएसचा केसच काढावा लागतो. याच्या 12 भानगडी मिटवायच्या म्हटल्या की बीएनएसचा केसच काढावा लागतो. आणि मग दिवाळीचे बोल आठवतात, आणि मग दिवाळीचे बोल आठवतात. फौजदारीपेक्षा दिवाळीच बरा, फौजदारीपेक्षा दिवाळीच बरा. चुकलं तरी तरतुदी आहे, चुकलं तरी तरतुदी आहे. आणि अगदी जिथे तरतूद नाही तिथे सीपीसी 151 आहे, तिथे सीपीसी 151 आहे. असा हा दिवाळी मास्टर माइंड आहे, असा हा दिवाळी मास्टर माइंड आहे. आणि म्हणूनच दिवाळी मला फौजदारीकडे जाऊ देत नाही, आणि म्हणूनच दिवाळी मला फौजदारीकडे जाऊ देत नाही. असा हा दिवाळी लॉंग लाईफ संरक्षण देतो, असा हा दिवाळी लॉंग लाईफ संरक्षण देतो. आणि म्हणूनच मी दिवाळीची दिवाणी होऊन गेले, दिवाळीची दिवाणी होऊन गेले. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत